नमस्कार. दिनांक 19 मे. कथेचं शीर्षक आहे आमचे मुखवस्त्र कोठे आहे. महाराज आपल्या गावी यावेत म्हणून केसेगावच्या आप्पा पाटलाने उपोषण मांडले. तेव्हा महाराजांनी त्याला आम्ही अक्कलकोटा जाण्यासाठी निघू तेव्हा पालखी पुढे आडवे पडावे असा स्वप्न दृष्टांत दिला आणि संतान प्राप्तीचा वर देऊन आपले मुखवस्त्र तेथेच ठेवून गुप्त झाले. पाटील जागे झाले तेव्हा त्यांना ते मुखवस्त्र मिळाले व त्यामुळे स्वप्नाची सत्यता पटली. विविध प्रकारची जीवसृष्टी देवाने निर्माण केली. त्या सर्व जीवसृष्टीत त्याचा अंश असल्याने त्याचे सर्वांवर सारखेच लक्ष असते. तरीही त्यातल्या त्यात माणसांवर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यातही निष्काम भक्तावर त्यांचे अंमळ अधिकच लक्ष असते, कारण या जीवांशी त्यांचे लवकरच पुनर्मिलन होणार असते. म्हणूनच केसेगावच्या आप्पा पाटलाने महाराज आपल्या गावी यावेत या हट्टापायी उपोषण सुरू केले. तेव्हा महाराजांनी त्याच्या स्वप्नात जाऊन त्याच्याशी हितगुज केले. आजूबाजूच्या असंख्य गावांचाही महाराजांनी आपल्या गावी यावे असा आग्रह होता. त्यामागे त्यांचे प्रेमही होतेच की, पण ते सकाम प्रेम होते. लौकिक वैभव देणारा देव कोणाला नको असतो, पण महाराजांनाच लोकांनी सगुण सकाम उपासनेत अडकून राहावे असे वाटत नव्हते. म्हणूनच बहुतेक लीलांमधून त्यांनी प्रपंच संसारात भ्रमलेल्या जीवांना एक ठराविक प्रश्न विचारला होता. तू कोण? हा तो प्रश्न. त्या प्रत्येकाला पुनर्जन्माचे स्मरण करून देण्याबरोबरच ते मनुष्य जन्मास येण्याचे प्रयोजन त्यास समजावून देत. आप्पा पाटलांनाही महाराज स्वप्नात येऊन असेच बोलले होते. आणखी 3 जन्म तरी त्याच्या प्रारब्धात योग नव्हताच, परंतु त्याचा निष्काम भोळा भक्तिभाव पाहून महाराज प्रसन्न झाले होते. त्या भोळ्या भक्तीलाच ते भुलले आणि त्याच्या गावास येण्यास ते तयार झाले. देवाला आपलेसे करण्यासाठी श्रीमंती डामडौलाची गरज नसते, फक्त निष्काम आणि भोळा भक्तिभाव पुरेसा असतो, असा याचा अर्थ झाला. महाराजांनी अक्कलकोटास परतावे यासाठी अक्कलकोटची पालखीही आली होती. सेवेकऱ्यांचाही कल महाराजांनी परतावे असाच होता. आजूबाजूची गावकरी मंडळी महाराजांनी आपल्याच गावी चलावे म्हणून हटून बसली होती, पण आप्पा पाटलांची निष्काम भक्ती त्या सर्वाहून निराळी होती. त्याच्याकडे जाणे उघड केल्यास बाकीचे सारेच नाराज होण्याची शक्यता होती. ही प्रेमाची निर्गाठ हळुवारपणे सोडवणे गरजेचे होते. म्हणूनच स्वप्न दृष्टांताद्वारे त्यांनी आप्पा पाटलांना काही कानमंत्र दिला. संतान प्राप्तीचे वरदानही दिले. इथे एक ध्यानात ठेवावे, निव्वळ स्वप्न पडणे वेगळे आणि दृष्टांत होणे वेगळे असते. स्वप्नात जरी दर्शन झाले तरी तो दृष्टांत असेलच असे नाही. स्वप्नातील दृश्यात काळ, काम, वेग, व्यक्ती यांची सरमिसळ असते. त्यात असंबद्धता असते. स्थळांचीही गल्लत असते, पण दृष्टांतात तसं नसतं. सारे काही जागृत अवस्थेत घडावे इतके स्पष्ट, आखीव रेखीव घडत असते. प्रत्यक्ष जाग आल्यावर त्यातील कणभर तपशिलाचाही विसर पडत नाही की कोणत्याही बाबीचा संभ्रम राहत नाही. असे दृष्टांत चित्त शुद्ध झाल्याखेरीज मिळत नाहीत. चित्तशुद्धीसाठी विवेक, वैराग्य, इंद्रियांवरील ताबा व देवाविषयी निष्काम प्रेम या 4 गोष्टींची गरज असते. आप्पा पाटलांचा स्वप्न दृष्टांत अशा प्रकारचा होता. म्हणूनच स्वप्नातील आदेश हा भ्रम नव्हता, भास नव्हता, याची खात्री पटवण्यासाठी महाराजांनी आपले मुखवस्त्र तेथेच आप्पा पाटलांजवळ सोडून दिले होते. जागेपणी स्वप्न तपशीलवार आठवत असताना आप्पा पाटलांना ते भगवे मुखवस्त्रही मिळाले. त्यांना दृष्टांताची खात्रीच पटली. मिळालेल्या कानमंत्रानुसार आप्पा पाटील उपोषण सोडून महाराजांकडे गेले. त्यांना पाहताच महाराजांनी आमचे मुखवस्त्र कोठे आहे रे अशी विचारणा केली. स्वप्न दृष्टांताची ही दुसरी अंतर्खूण होती. मुखवस्त्राचा उल्लेख लोकांसमक्षच झाल्याने त्याचा खुलासा आप्पा पाटलांना करावा लागला. त्यामुळे लोकमानसात त्यांच्याविषयी आदराची, कौतुकाची भावना निर्माण झाली आणि पुढील संभाव्य मत्सर व पक्षपाताची भावना टळण्यास मदतच झाली. ठरल्याप्रमाणे महाराज पालखीत बसून अक्कलकोटास निघाले. तेव्हा आप्पा पाटील पालखीपुढे आडवे पडून आपल्या गावी चला म्हणून विनवू लागताच महाराजांनी केसेगावी जाण्याचा निर्णय जाहीर केला. महाराजांना लीला नाटकी का म्हणतात ते यावरून कळेल. धन्यवाद.